येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने खऱ्या शिष्यत्वाची किंमत काय आहे हे शिकवले. आपल्या सामर्थ्याने वादळ शांत केले आणि पाप्यांवर आपली कृपा प्रगट केली. आजच्या भागात आपण येशूच्या सेवेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पाहणार आहोत. येथे येशू उपवासाबद्दल शिकवतो आणि नवीन द्राक्षरस आणि जुन्या पिशव्या या उदाहरणातून नवीन जीवनाची सत्यता स्पष्ट करतो. त्यानंतर आपण पाहतो की विश्वासाने आलेल्या लोकांना तो कसा प्रतिसाद देतो. रक्तस्राव झालेल्या स्त्रीचा विश्वास, अधिकारांच्या मुलीला पुन्हा जीवन देणे, आंधळ्यांना दृष्टी देणे आणि मुक्या मनुष्याला बोलता करणे, या सर्व घटनांमधून आपण येशूची करुणा, सामर्थ्य आणि विश्वासाला दिलेला प्रतिसाद पाहतो. शेवटी येशू आपल्या शिष्यांची निवड करतो आणि त्यांना सेवेसाठी तयार करतो. तर चला या अद्भुत वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण पुढे जात असताना अध्याय 9 याच्या 14व्या वचनापासून ते अध्याय 10 याच्या 4थ्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आपला पुढचा मुद्दा आहे जुन्या वस्त्राची आणि जुन्या बुधल्यांची उपमा. यासाठी आपण मत्तयाचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 14वं वचन वाचणार आहोत. त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, आम्ही व परुषी पुष्कळ उपास करतो, पण आपले शिष्य उपास करत नाहीत, याचे कारण काय? योहानाचे शिष्य प्रभू येशूचे निरीक्षण करत होते. शेवटी यातील काही लोक मूळचे योहानाचे शिष्य होते. अंद्रिया आणि फिलिप हे योहानाचे शिष्य होते. हे आपल्याला ठाऊक आहे. ते प्रभू येशूकडे आले होते आणि त्यांच्या मागे चालत होते. तेव्हा योहानाच्या इतर शिष्यांनी म्हटले, पहा, इथे काहीतरी असे घडत आहे जे आमच्या पद्धतीपेक्षा थोडे वेगळे आहे आणि याचे कारण काय असावे याचे आम्हाला नवल वाटते. योहानाने पूर्वी सूचित केल्याप्रमाणे तो जुन्या करारातील एक संदेष्टा होता. मसीहा आला आहे ही घोषणा करण्यासाठी तो जुन्या कराराच्या युगातून बाहेर पडून नव्या कराराच्या युगात आला होता. प्रभू येशू ख्रिस्तासाठी मार्ग तयार करण्यासाठी एक दूत येईल अशी भविष्यवाणी मलाकी संदेष्टाने केली होती. योहान म्हणाला, मी केवळ प्रभूसाठी मार्ग सज्ज करण्याचे काम करत आहे. काहीच वेळात तो इथे येईल आणि योहानाने सांगितल्याप्रमाणे तो म्हणजे प्रभू खरोखरच आला. आता आमचा प्रभू एक महान तत्व मांडणार आहे आणि हे सत्य उघड करणार आहे की आता ही व्यवस्था बदलली जाणार आहे. वाचूया आपण 15वं वचन. येशू त्यांना म्हणाला, वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील. आजच्या काळात विश्वासणाऱ्यांसाठी उपासाला जरी खरोखरच महत्त्व असले तरीही उपास करण्याविषयीची कोणतीही आज्ञा आपल्याला देण्यात आलेली नाही. आपण देवाच्या दयेचे आणि मदतीचे भुकेले आहोत या भावनेने आपण स्वतःला देवाच्या चरणी पूर्णपणे समर्पित करत आहोत. या विचाराने उपास केला पाहिजे. उपास करण्यामागे हाच मुख्य विचार असतो. आता प्रभूचे बोल लक्षपूर्वक ऐका. तो जुन्या करारातील नियम युगापासून नव्या करारातील कृपा युगाकडे होणारा बदल स्पष्ट करून सांगत आहे. वाचूया आपण पुढची 2 वचने 16 आणि 17. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालत नाही. घातला तर बुदले फुटून द्राक्षरस सांडतो आणि बुदले बिघडतात. तर नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालतात, म्हणजे दोन्ही नीट राहतात. आपला प्रभू हे सांगत आहे, जुना करार नियमशास्त्राची जुनी व्यवस्था संपत होती आणि येशू ती व्यवस्था सुरू करण्यासाठी किंवा त्या व्यवस्थेखाली चालू राहण्यासाठी आला नव्हता. खरे तर तो एक नवीन वस्त्र देण्यासाठी आला होता आणि ते नवीन वस्त्र म्हणजे नीतिमत्वाचा झगा होता, जो केवळ येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना दिला जातो. ते बुदले म्हणजे प्राण्यांच्या कातडीच्या द्राक्षरसाच्या पिशव्या. नवीन द्राक्षरस फुगत असल्याने तो नवीन, लवचिक,
पिशवीत ठेवला तर ती ताण सहन करते, पण जुनी पिशवी ताण सहन करू शकत नसल्याने फुटते आणि द्राक्षरस वाया जातो. आपला प्रभू असे म्हणत आहे, मी जुन्या वस्त्रावर ठिगळे लावायला आलो नाही. मी एक नवीन वस्त्र, जे पूर्णपणे नवीन आहे, सादर करायला आलो आहे. हे खूपच क्रांतिकारक होते. योहानाने आपल्या शुभवर्तमानात याचा सारांश सांगताना योहानाचे शुभवर्तमान 1 अध्याय आणि 17 या वचनामध्ये म्हटले आहे, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. आपला पुढील विषय आहे, येशू एका स्त्रीला बरे करतो आणि एका बालकाला मृतातून उठवतो. आता आपण 8व्या आणि 9व्या चमत्काराकडे वळूया. हे दोन्ही चमत्कार एका अर्थाने एकमेकांशी जोडलेले आहेत. हे दोन्ही चमत्कार बरे करण्याशी संबंधित आहेत आणि हे दृश्य अत्यंत विलक्षण आहे. वाचूया आपण 18वं वचन. तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा, म्हणजे ती जिवंत होईल. लूक आपल्या शुभवर्तमानात आपल्याला सांगतो की जेव्हा हा अधिकारी पहिल्यांदा येशूकडे आला, तेव्हा तो आपल्या मुलीला बरे करण्याची विनंती करण्यासाठी आला होता. वाचूया आपण लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 41 आणि 42 वचनं. तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली, कारण त्याला सुमारे 12 वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता. ती लहान मुलगी मरणासन्न होती आणि तिचा पिता येशू बरोबर बोलण्याची वाट पाहत असतानाच एक नोकर तिथे आला आणि त्याने त्याला सांगितले की ती लहान मुलगी मरण पावली आहे. पुढे आपण जाऊया 19व्या वचनाकडे. तेव्हा येशू उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. ज्यावेळी येशू आणि त्याचे शिष्य याईरच्या घरी जाण्यासाठी त्याच्या मागोमाग निघाले, तेव्हा त्यांच्या भोवती लोकांचा एक मोठा जमाव जमला. 20व्या वचनाकडे आपण जाऊया. मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. हा प्रसंग किती लक्षवेधी आहे हे तुमच्या लक्षात आल्या वाचून राहणार नाही. ती लहान मुलगी 12 वर्षांची होती आणि या स्त्रीला 12 वर्षांपासून रक्तस्रावाच्या विकाराने ग्रासले होते. इथे एका बाजूला त्या लहान मुलीच्या आयुष्यातून प्रकाशाचे म्हणजे जीवनाचे 12 वर्ष मावळत होते, तर दुसऱ्या बाजूला या स्त्रीच्या आयुष्यातील अंधकाराची म्हणजे दुःखाची 12 वर्षे संपुष्टात येत होती आणि तिच्या आयुष्यात प्रकाशाचा उदय होत होता. इथे प्रकाश आणि अंधकार यांच्यातील विरोधाभास स्पष्टपणे दिसून येतो. मागील वचनात त्या स्त्रीने काय केले याकडे लक्ष द्या. जसे येशूने इतर अनेक चमत्कारांच्या वेळी केले होते, तसे येशूने तिला स्पर्श केला नाही, तर त्या स्त्रीने येशूला स्पर्श केला. तथापि केवळ त्या पद्धतीमुळे ती बरी झाली नाही, तर तिच्या श्रद्धेमुळे तिला आरोग्य लाभले. वाचूया आपण 21 आणि 22 वचन. कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. डॉक्टर लूक या चमत्काराविषयी आपल्याला अधिक सविस्तर माहिती देतात. त्यामध्ये त्यांनी त्या स्त्रीच्या स्पर्शाला प्रभूने दिलेली प्रतिक्रिया आणि तिने दिलेला प्रतिसाद यांची नोंद केली आहे. त्यानंतर येशू त्या स्त्रीपासून पुढे सरकला आणि याईराच्या घराच्या दिशेने आपला प्रवास चालू ठेवला. आणि जेव्हा येशू त्या अधिकाराच्या घरी आला, तेव्हा त्याने तिथे वाद्य वाजवणारे लोक आणि गोंधळ करणारे लोक पाहिले. वाचूया आपण 23 आणि 24 वचन. मग येशू त्या अधिकाराच्या घरी जाऊन पावा वाजवणाऱ्यांना व गलबला करणाऱ्या लोकसमुदायाला पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. जेव्हा येशू त्या घरी पोहोचला, तेव्हा लोक त्या मुलीसाठी आधीच शोक करत होते. त्याने त्यांना सांगितले की ती लहान मुलगी केवळ झोपली आहे, मेलेली नाही.
आणि त्यावर ते त्याला हसले. घरातल्या कोणाचाही यावर विश्वास बसला नाही की येशू मेलेल्यांना पुन्हा जिवंत करू शकतो. तरीही तो त्या मुलीच्या दिशेने पुढे जात राहिला. वाचूया आपण 25वं वचन. मग लोकसमुदायाला बाहेर लावून दिल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. शुभवर्तमानांच्या पुस्तकांमध्ये मेलेल्यांना पुन्हा जिवंत केल्याची ही पहिलीच घटना आपल्याला पाहायला मिळते. मेलेल्यांना जिवंत केल्याच्या 3 महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. पुन्हा एकदा मत्तईपेक्षा लूकने याविषयी अधिक सविस्तर माहिती दिली आहे. लूक पुढे असे नमूद करतो की येशू ज्या लहान मुलीशी अत्यंत प्रेमळपणे अशा शब्दात बोलला, मुली उठ, मी तुला सांगतो उठ. मेलेल्यांना जिवंत करण्याची येशूची पद्धत नेहमीच एकसारखी असे. तो त्या व्यक्तीशी थेट संवाद साधत असे. आम्ही पाहतो की रक्तस्रावाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या स्त्रीला बरे केल्यानंतर आणि याईराच्या मुलीला मृत्यूतून पुन्हा जिवंत केल्यानंतर येशूची कीर्ती सर्वत्र पसरली. आपण 26वं वचन वाचूया. हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले. आपला पुढचा मुद्दा आहे, येशू 2 आंधळ्यांचे डोळे उघडतो. 10वा चमत्कार 2 आंधळ्यांविषयी आहे जे प्रभू येशूच्या मागोमाग केले. वाचूया आपण 27वं वचन. मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा. हे लक्षात घ्या की त्या 2 आंधळ्यांनी त्याला दाविदाचा पुत्र म्हणून संबोधले. मत्तईच्या या शुभवर्तमानात येशूला राजा म्हणून सादर केले असताना ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. वाचूया आपण 28 ते 30 ही वचने. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होवो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की पहा, हे कोणाला कळू देऊ नका. हे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण आहे जिथे प्रभू त्या माणसांना कडक आज्ञा देतो की त्यांच्या बाबतीत जे घडले त्याविषयी त्यांनी कोणालाही सांगू नये. कुष्ठरोग्यालाही त्याने अशीच गोष्ट सांगितली होती. प्रभूने अशी विनंती करण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु त्यातील एक कारण या वचनांमध्ये स्पष्ट केले आहे. त्याच्या चमत्कारांची बातमी पसरल्यामुळे लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करू लागला आणि त्यामुळे त्याच्या कामात प्रत्यक्षात अडथळा निर्माण होऊ लागला. पुढे आपण जाऊया 31वं वचन. तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली. ज्यांची दृष्टी त्यांना परत मिळाली होती ते 2 पुरुष आपला आनंद आवरू शकले नाहीत. त्यांनी त्याची कीर्ती सर्वत्र पसरवली. आता आपला पुढचा मुद्दा आहे, येशू एका मुक्या व भूताने पछाडलेल्या माणसाला बरे करतो. आता आपण 11व्या चमत्काराकडे वळूया. भूताने पछाडलेला आणखी एक माणूस बरा केला जातो. मत्तई शुभवर्तमानाच्या 8व्या व 9व्या अध्यायात नोंदवलेली भूताने पछाडल्याची ही 3री घटना आहे. तेथून बाहेर पडत असताना पहा, लोकांनी भूताने पछाडलेल्या एका मुक्या माणसाला त्याच्याकडे आणले. यासाठी आपण 32 आणि 33 ही वचनं वाचूया. मग ते तेथून जात असताना पहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले. त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते. पुरुषांची प्रतिक्रिया काय होती याकडे लक्ष द्या. आपण वाचूया 34वं वचन. परंतु परुषी म्हणू लागले, हा भूतांच्या अधिपतीच्या साह्याने भूते काढतो. त्याने मुक्यांना बोलायला लावले, आंधळ्यांना दृष्टी दिली आणि पांगळ्यांना चालायला लावले. या गोष्टीचा त्यांनी इन्कार केला नाही. उलट त्यांनी त्याच्यावर असा आरोप केला की त्याने या गोष्टी सैतानाच्या सामर्थ्याने केल्या आहेत. पुढे आपण जाऊया 35वं वचन. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत सर्व नगरातून व गावातून फिरत होता. राज्याची सुवार्ता
ही काही देवाच्या कृपेची सुवार्ता नव्हे. याचा अर्थ असा काढायचा नाही की दोन वेगवेगळ्या सुवार्ता आहेत. सुवार्ता ही एकच आहे, परंतु तिचे अनेक पैलू आहेत. राज्याची सुवार्ता ही अशी घोषणा होती की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. याचा अर्थ असा होतो की राजासाठी सज्ज व्हा. यासाठी अशा प्रकारच्या अंतःकरणाची आवश्यकता होती जे त्या राजाचा स्वीकार करेल आणि त्याचे अनुसरण करेल. तो राजा जो त्यावेळी वधस्तंभाकडे निघाला होता आणि लोकातला प्रत्येक आजार व प्रत्येक रोग बरा करत असे. आपण वारंवार पाहतो की मत्ते ही माहिती आवर्जून नमूद करतो की त्या काळात हजारो लोक बरे झाले होते. याच कारणामुळे शत्रूने कधीही या वस्तुस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही की त्याने चमत्कार केले होते, कारण ती गोष्ट इतकी उघड होती की त्यावर शंका घेण्यासाठी काहीच नव्हते. पुन्हा एकदा मला हे सांगू द्या की आजच्या काळात अनेक लोक अशा दाव्यांमुळे खूप उत्साहित होतात की अमुक तमुक व्यक्तीकडे रोग बरे करण्याची विशेष देणगी आहे. डॉक्टर मगी यांचे वैयक्तिकरित्या असे मत आहे की आजच्या काळात कोणाकडेही तशी देणगी उपलब्ध नाही. अनेक वर्षांपासून डॉक्टर मगी यांनी अशा कोणत्याही व्यक्तीला $100 बक्षीस देऊ केले आहे, जी पुढे येऊन हे सिद्ध करू शकेल की ती एखाद्या तथाकथित श्रद्धेद्वारे रोग बरा करणाऱ्या व्यक्तीकडून बरी झाली आहे. तुम्हाला कदाचित असे वाटेल की एखाद्या गाजलेल्या आरोग्यदान सभेच्या काळात श्रद्धेद्वारे रोग बरे झाल्याच्या शेकडो कथित घटनांमधून निदान एखादी तरी घटना खरोखरच घडली असावी. डॉक्टर मगी प्रामाणिकपणे सांगतात, मला अशी अपेक्षा होती की निदान एखादी तरी व्यक्ती अशी येईल जिचा आजार मानसिक स्वरूपाचा होता आणि ती त्यातून बरी झाली होती, पण कोणीही आले नाही. तसेच एका विशिष्ट पंथाच्या प्रमुखाने श्रद्धेद्वारे उपचार सिद्ध करणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली होती, परंतु अनेक प्रयत्न आणि खटले असूनही कोणीही न्यायालयात असा उपचार खरा असल्याचे सिद्ध करू शकले नाही. याच्या अगदी उलट जेव्हा आपला प्रभू येथे उपस्थित होता तेव्हा त्याच्याद्वारे हजारो लोक बरे झाले होते. आणि मला असे वाटते की आजही असा किमान एक तरी माणूस नक्कीच असेल. तुम्हालाही असेच वाटत नाही का? प्रभू येशू ख्रिस्त महान वैद्य आहे आणि तो आजही लोकांना बरे करू शकतो, असा माझा ठाम विश्वास आहे. वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असले तरी डॉक्टरांच्या मर्यादा असतात, परंतु येशूच्या शक्तीला मर्यादा नाहीत. तो आपल्या परिपूर्ण इच्छेनुसार कार्य करतो आणि जे काही घडते त्याचे श्रेय आपण त्यालाच दिले पाहिजे. पुढे आपण जाऊया 36व्या वचनाकडे. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळ आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. या अध्यायाचा समारोप करणारी ही करुणेची साध खरोखरच विस्मयकारक आहे, नाही का? देवाचे खरे नेते मेंढपाळासारखे करुणामय असतात, जसे मोशे आणि दावीद होते. म्हणून देवाकडे कामकऱ्यांसाठी प्रार्थना करताना त्यांना मेंढपाळाचे हृदय मिळावे आणि हरवलेल्या लोकांबद्दल आपल्या मनात करुणा निर्माण व्हावी अशी ही प्रार्थना करावी. वाचूया आपण 37 आणि 38 वचन. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. याच तो पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. आपल्या शिष्यांना असे सांगितल्यानंतर आता तो त्यांना कामावर पाठवतो. प्रियांनो, जेव्हा तुम्ही कशासाठी तरी प्रार्थना करता तेव्हा ते कार्य स्वतः करण्यास तयार असणे हे नेहमीच श्रेयस्कर असते. जेव्हा आपल्या प्रभूने शिष्यांना कामकऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास सांगितले तेव्हा ज्यांना त्याने प्रार्थना करण्यास सांगितले होते त्याच लोकांना त्याने सुगीच्या शेतात कामासाठी पाठवले. ही गोष्ट खरोखरच अत्यंत रंजक आहे. जॉर्जियामधील मेथोडिस्ट चर्चमधील एका जुन्या बिशपने एकदा असे म्हटले होते, जेव्हा एखादा माणूस गव्हाच्या पिकासाठी प्रार्थना करतो तेव्हा प्रभू त्याच्याकडून अशी अपेक्षा करतो की त्याने आपल्या आमेन या शब्दाची पुष्टी कुदळीने म्हणजेच कष्टाच्या साह्याने करावी.
माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की जोपर्यंत तुम्ही एखादे कार्य स्वतः करण्यास तयार नसाल तोपर्यंत त्याविषयी प्रार्थना करू नये. आता आपण अध्याय 10 कडे वळत आहोत. यामधील विषय आहे येशू 12 प्रेषितांना इस्रायल राष्ट्राकडे जाण्याची आणि राज्याची सुवार्ता गाजवण्याची आज्ञा देतो. हा अध्याय मत्तेकृत शुभवर्तमानात आपण पाहिलेल्या कार्याचीच पुढे सांगता करतो. प्रभू येशूने नैतिक तत्वे म्हणजे उपदेश सांगितल्यानंतर तो डोंगरावरून खाली आला आणि त्याने नमूद केलेल्या 12 चमत्कारांच्या द्वारे आपली सामर्थ्यशाली शक्ती प्रदर्शित केली. आता तो 12 प्रेषितांना अशी आज्ञा देतो की त्यांनी इस्रायल राष्ट्राकडे जावे आणि राज्याची सुवार्ता गाजवावी. हे लोक प्रभूच्या पुढे नव्हे तर त्याच्या मागोमाग जाणारे होते. त्यांना चमत्कार करण्याची शक्ती दिली होती, जीच त्यांची ओळख होती. तसेच तुम्ही कधी ही गोष्ट लक्षात घेतली आहे का? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने कोणताही चमत्कार केला नव्हता, हेही अधोरेखित केले आहे. ही गोष्ट लक्षात घ्या की त्यांची पदवी शिष्य यावरून बदलून आता प्रेषित म्हणजेच प्रतिनिधी किंवा दूत अशी झाली आहे. आपण या अध्यायात प्रवेश करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक पंथ आपल्या एखाद्या विशिष्ट सेवा कार्यासाठी किंवा आचरणासाठी या अध्यायाचा आधार घेऊन आपली अधिकृतता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. वस्तुतः ख्रिस्ती व्यक्तीसाठीच्या प्रत्येक मार्गदर्शक सूचना या अध्यायात आढळत नाहीत. येथील सूचनांचा विचार करताना त्या कोणत्या परिस्थितीत आणि संदर्भात दिल्या गेल्या होत्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्या आधारेच आपण त्यांचा अचूक अर्थ लावण्यास समर्थ असले पाहिजे. आता आपला पुढचा मुद्दा आहे 12 शिष्यांची नेमणूक आणि नावे. यासाठी आपण मत्त्याचं शुभवर्तमान 10 अध्याय 1 वचन वाचूया. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्याने त्यांना दिलेला हा अधिकारच इस्रायल राष्ट्राकडे जाताना त्यांच्या अधिकृततेचा पुरावा ठरला. जुन्या करारातील संदेष्टांनी असे भाकीत केले होते की मशिहाच्या अधिकृततेचा पुरावा हेच असेल. त्यांना हा अधिकार प्रदान केल्यानंतर ते केवळ शिष्य न राहता आता प्रेषित बनले. वाचूया आपण 10 अध्याय आणि 2 ते 4 ही वचने. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला म्हणजे येशूला धरून देणारा यहुदा इस्करियोत. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबत असलो तरीही उर्वरित वचने आपण पुढील कार्यक्रमात पाहणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनामध्ये कार्य करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी नेहमीच बोलतोस आणि प्रभू परमेश्वरा तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. आज तू आम्हाला वेगवेगळ्या चमत्कारांच्याद्वारे तू दाखवून दिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो ही महान अशी गोष्ट आहे. आणि म्हणून प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो की आमच्यामधील हा विश्वास प्रतिदिनी वाढत राहावा आणि बापा आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावरती विसंबून राहावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आतापर्यंत जी कृपा तू आमच्यावरती केली त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की येशू नवीन जीवन देणारा आहे. तो जुन्या धार्मिक परंपरांमध्ये अडकून राहत नाही, पण नवीन कृपेचा मार्ग उघडतो. नवीन द्राक्षरस या उदाहरणातून आपल्याला समजते की देवाचे कार्य नवीन आहे आणि त्यासाठी आपले मनही नवीन व्हायला हवे. आपण पाहिले की विश्वास किती शक्तिशाली आहे. रक्तस्राव झालेल्या स्त्रीने फक्त येशूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि ती बरी झाली. अधिकाराच्या विश्वासामुळे त्याच्या मुलीला जीवन मिळाले. आंधळ्यांनी विश्वासाने हाक मारली आणि त्यांना दृष्टी मिळाली. या सर्व गोष्टी आपल्याला शिकवतात की खरा विश्वास येशूकडे नेतो आणि तो आपल्या गरजांना प्रतिसाद देतो. येशूने लोकांच्या गरजा पाहून त्यांच्यावर दया केली आणि शेवटी आपल्या 12 शिष्यांची निवड केली. यामधून आपण शिकतो की देव आपल्यालाही आपल्या सेवेसाठी बोलावतो आणि तयार करतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू आपल्या शिष्यांना सेवेसाठी कसे पाठवतो आणि त्यांना कोणते निर्देश देतो. तोपर्यंत विश्वासात दृढ रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो, असे येशूला शिष्यांनी म्हटले. आजचा प्रश्न, अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा, असे कोणी म्हटले? ए. आंधळ्याने, बी. कुष्ठरोग्याने, सी. 2 आंधळ्यांनी, डी. कोणीच नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.